बिसलरच्या बाटल्या गोळा करतो. गोळा करता का? मग रोज येता का हे गोळा करायला? हो, रोज येतो. आणि गाव कोणतं तुमचं? आमचं गाव संगमनेर. संगमनेर. मग तिकडून इथे येता का तुम्ही इथे राहता? आता सध्या इथं राहायला आलो. राहिला आहे का? हां हां हां. मग दुसरं काय तुमचे मिस्टर काय करतात? आता महिनाभर झालं माझे मिस्टर वारले. माझे मिस्टर पण भंगारचा धंदाच करत होते. विकत घ्यायचे वे? मिस्टर वारले तुमचे? हो, 1 महिना झाला. किती वाईट झालं. मग आता सगळी जबाबदारी तुमच्यावरच आली असेल हो, ना? सगळी जबाबदारी माझ्यावर. अरे बाप. लहान 4 मुलं आहेत. 4 मुलं आहेत तुम्हाला? मग 2 त्यांचं मुली, 2 मुलं. किती मोठी मुलं आहेत ती? एक 15 वर्षाचा आहे, एक 16 वर्षाचा आहे. मग त्यांची सगळी जबाबदारी तुमच्यावरच आता? हो, सगळी जबाबदारी माझ्यावर. बापरे, किती वाईट. मग रोज आता हे गोळा करून तुम्ही ते कमवता, रोज संध्याकाळी मग आता हे विकता, मग त्याच्यातून किती पैसे मिळतात तुम्हाला? कधी 400, कधी 300, कधी 500 असं, म्हणजे जसं भेटत तसं. तसं या भेटत. पिशव्या 2-2 जरी भेटल्या ना, हां. कधी 400 होतात. अच्छा 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 अच्छा. पोरं बाळा सांभाळायला लागतच ना. बरोबर आहे, सांभाळायला लागतं. मागं पुढं कोण नाही राहिलं, त्याच्यामुळे मग सगळं आपल्यालाच बघायला लागतं. हां. नाव काय तुमचं? अनिता अनिता. आडनाव मुळे मुळेकर का? किती कष्ट. अच्छा. मिस्टराचं नाव होतं. हां हां. कसे काय वारले ते? अरे बाप. हो का? मग आता घरात तुमचे सासू सासरे वगैरे काय? सासू ही जाव आहे बारकी. ह्या जाऊबाई आहेत का? तुम्ही मोठ्या? सासूबाईंनी त्यांनी आरोप केला माझ्यावर, तुम्ही मारला म्हणून. असं तुमच्यावर आरोप केला? त्याच्यामुळं मग ते जवळ येऊन देत नाही, मला बी येऊन देत नाही, माझ्या पोराला. मग तुम्हाला कोणीच नाही बघत आता? कोण नाही बघत. तुम्ही तुमच्या मुलाचा सांभाळ माझ्या करता? मुलाला मी माझीच बघते. बापरे. आता दीर आहे, दीर बोलायला आला, दीराला भांडायला भांडायला होतं. दीराला भांडायला. तिचे पण 2 लहान लहान मुलं आहेत. एक 2 वर्षाचे आहे, 3 वर्षाचे आहे का? मग लहानच आहे त्यांची मुलं? हां हां. शाळेत वगैरे जातात का नाही मुलं? माझे 2 मुलं शाळेत जातात ना? 3रीला आहे, 4थीला. मुलगी 4थीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. 3रीला आहे. आणि 2 मोठ्यांना ते कामाला जातात. एक पोरगी माझ्या बरोबरच येत असते, पण आज नाही आली. नाही आली का? कंटाळा केला तिने. अच्छा. मग कष्ट हे तुमच्या नशिबातच आहे शेवटपर्यंत? शेवटपर्यंत कष्ट आहे मावशी, काय करता? हां ना. गेल्याशिवाय तर पर्याय नाही. खरे आहे. बरोबर. ताई हे घ्या तुमच्यासाठी पाणी. किती ऊन आहे, किती कष्ट करता तुम्ही उन्हात अनात. रोज ह्या उन्हात तुम्हाला दिवसभर फिरायला लागत असेल ना पोटासाठी? हे सनकोट आहेत जे तुम्ही दिवसभर फिरता आणि तुम्हाला उन्हापासून बचाव करतील. एकच आहे, एक तुमच्यासाठी आणि एक तुमच्यासाठी. घालून बघा वाटल्यास तुम्हाला होतोय का. जेवण वगैरे काय डबा घेऊन येता की मग घरी जाऊन जेवता? बसले का व्यवस्थित? आवडले का तुम्हाला?